आज अंगारकी संकष्टी। कोल्हापूर शहरातील विविध गणेश मंदिरात आज भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होती। अनेक ठिकाणी गणेश मंदिरात सुंदर आरास आणि सजावट करून बाप्पांची आकर्षक पूजा साकारण्यात आली। विविध ठिकाणच्या गणेश मंदिरात दिवसभर काही धार्मिक उपक्रम पार पडले, तर काही मंदिरात भाविकांना खिचडीचं वाटप करण्यात आलं। मंगळवारी येणाऱ्या संकष्टीला अंगारकी संकष्टी म्हटलं जातं। अंगारकी निमित्त अनेक भाविक उपवास करतात। लक्षतीर्थ वसाहतीमधील गणेश मंदिरात आज पहाटे अभिषेक आणि अन्य धार्मिक विधी झाले। आंब्यांची आरास करून श्री गणेशाची आकर्षक पूजा बांधण्यात आली होती। संपूर्ण मंदिर आंब्याच्या ढाळ्यांनी सजवलं होतं। मंदिर व्यवस्थापनाच्या वतीनं भाविकांना खिचडीचं वाटप करण्यात आलं। तर रंकाळा टॉवरजवळील जावळाचा बालगणेश मंदिरात अंगारकी संकष्टीनिमित्त भाविकांची दिवसभर गर्दी झाली होती। आज पहाटे महाअभिषेक घालण्यात आला, त्यानंतर बालगणेशाची महापूजा बांधण्यात आली। शाहूपुरी कुंभार गल्लीतील पंचमुखी गणेश मंदिरात आज सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम झाले। इथंही गणेशाची अलंकारिक पूजा साकारण्यात आली होती। बाप्पांच्या दर्शनासाठी भाविकांनी चांगलीच गर्दी केली होती। ओढ्यावरील सिद्धिविनायक गणेश मंदिरात आजच्या अंगारकी संकष्टीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। आज सकाळी अभिषेक आरती झाली। पंचमुखी गणेश आणि डोक्यावर 5 नागांचा देखावा इथं साकारण्यात आला होता। तर 1001 आंब्यांची आरास आणि संपूर्ण मंदिरात आंब्याच्या झाडाची सजावट केली होती। सायंकाळी सामुदायिक अथर्वशीर्ष पठण करण्यात आलं। दिवसभर ओढ्यावरच्या गणपती मंदिरात भाविकांची वर्दळ होती। ताराबाई पार्कातील पितळी गणपती मंदिरात आज पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। सकाळी अभिषेक आणि आरती झाली, तर श्रींची आकर्षक रूपात पूजा बांधण्यात आली होती। याही मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। अंगारकी संकष्टीनिमित्त लक्ष्मीपुरीतील धान्य व्यापारी सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं श्री वरद विनायकाची तब्बल 1501 आंब्यांमध्ये आरास साकारण्यात आली। या मंडळाच्या वतीनं वर्षभर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात। ही आरास पाहण्यासाठी भाविकांनी चांगलीच गर्दी केली होती। आज दिवसभर पूजा आरती होऊन रात्री 10:10 किशोर मधुकर तांदळे यांनी सपत्नीक महानैवेद्य अर्पण केला आणि त्यानंतर महाआरती झाली।